नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, प्रश्नावली सदर भाग 4 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली? प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी खालीलपैकी कोणते एक गुरु आहेत? प्रश्न क्रमांक 3, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 4, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह काय होते? आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली? 1. नागपूर, 2. औरंगाबाद, 3. येवला, 4. महाड. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर, महाराष्ट्र येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. नागपूर हे बौद्ध इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे केंद्र असून येथेच बाबासाहेबांनी सार्वजनिकरित्या धम्मांतर केले. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसह सुमारे 5 ते 6 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेण्याचे काही कारणे आहेत ती अशी: 1. जातीव्यवस्थेचा निषेध, 2. मानव समतेचा धम्म, 3. मानवी प्रतिष्ठेसाठी, 4. नवा सामाजिक मार्ग, 5. दीर्घ चिंतनानंतरचा निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सामाजिक समते, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही घटना भारतीय सामाजिक धार्मिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच दिवशी बाबासाहेबांनी स्वतःसह लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि सामाजिक समतेचा नवा मार्ग स्वीकारला. ही घटना भारतीय सामाजिक धार्मिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी खालीलपैकी कोणते एक गुरु आहेत? 1. तुकाराम, 2. कबीर, 3. नामदेव, 4. एकनाथ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कबीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांना दिशा देणारे 3 गुरु मानले: तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. 1. भगवान गौतम बुद्ध. भगवान बुद्ध हे समता, करुणा आणि प्रज्ञेचे प्रतीक होते. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध केला. माणूस समान आहे हा विचार त्यांनी आपल्या दोह्यांतून मांडला. कबीरांच्या विचारांतून बाबासाहेबांना धर्माचा मानवतावादी अर्थ आणि बंडखोर विवेक मिळाला. 2. महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले हे आधुनिक भारतातील महान समाजक्रांतिकारक होते. त्यांनी स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्रांचे हक्क आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष केला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून ब्राह्मणशाहीचा विरोध केला. बाबासाहेबांनी फुलेंना आपले वैचारिक गुरु मानले आणि त्यांच्या विचारांचा सामाजिक चळवळीत विस्तार केला. बाबासाहेबांना बुद्धांनी धम्माचा मार्ग दिला, संत कबीरांनी विचाराची निर्भीडता दिली, तर महात्मा फुलेंनी सामाजिक क्रांतीची दिशा दिली. आणि या तिन्हींचा संगम म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होय. प्रश्न क्रमांक 3, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? 1. B.R. आंबेडकर, 2. वीरा शिंदे, 3. ग.भा. जोशी, 4. नामदार गोखले. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, B.R. आंबेडकर. पीपल्स एज्युकेशन सोसायटी PES या संस्थेची मुंबई येथे 8 जुलै 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. त्यामुळे त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालील उद्देशांनी केली. 1. दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाला उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे. 2. सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक उन्नती साधणे. 3. शिक्षणाच्या माध्यमातून आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करणे. 4. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करणे. 5. केवळ नोकरीपुरते नव्हे तर विचारशील आणि जागरूक नागरिक घडवणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यातील मुंबई येथे 1946ला स्थापन केलेले सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थी शिक्षित होऊन वकील, प्राध्यापक, प्रशासक, समाजसेवक घडले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही दलित शिक्षण चळवळीचा मजबूत पाया ठरली. या संस्थेमुळे उच्च शिक्षण हे केवळ उच्चवर्णीयांचे मक्तेदारी न राहता सर्वांसाठी खुले झाले. बाबासाहेबांच्या शिक्षण, संघर्ष, संघटन या त्रिसूत्रीचा हा प्रत्यक्ष आविष्कार होता. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीचे जिवंत स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 4. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? 1. विठ्ठलराव शिंदे. 2. डॉक्टर आंबेडकर. 3. महात्मा गांधी. 4. वी. दा. सावरकर. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर आंबेडकर. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना मुंबई येथे 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. त्या विचारातूनच त्यांनी ही संस्था स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश असा होता: 1. अस्पृश्य डिप्रेस्ड क्लासेस समाजाला शिक्षणाची संधी देण्यासाठी. त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या समाजासाठी शाळा, वसतिगृहे सुरू करणे. 2. सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी. शिक्षणाच्या माध्यमातून जातीभेद, अस्पृश्यता आणि अज्ञानाचा नायनाट करणे. 3. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी. शिक्षित समाजच अन्यायाविरुद्ध लढू शकतो हे बाबासाहेबांना ठाऊक होते. 4. नोकरी व नेतृत्वाच्या संधी निर्माण करण्यासाठी. शिक्षणामुळे शासकीय व खाजगी क्षेत्रात प्रतिनिधित्व वाढवणे. 5. सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारण्यासाठी. ही संस्था म्हणजे बाबासाहेबांच्या शिक्षण, संघर्ष, संघटन या त्रिसूत्रीचा प्रारंभिक टप्पा होता. ही संस्था म्हणजे दलित शिक्षण चळवळीची पहिली संघटित पायरी होती. पुढे याच कार्यातून बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 स्थापन केली. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला. वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी ही संस्था म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचा मजबूत पाया होती. प्रश्न क्रमांक 5. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह काय होते? 1. धावती रेल्वे. 2. शेतकऱ्याचा नागर. 3. माणूस. 4. तराजू. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. माणूस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडेंट लेबर पार्टी वतीने मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह मानव, ह्युमन असे होते. हे त्यांनी 1937 मधील मुंबई, बॉम्बे विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक चिन्ह म्हणून वापरले होते. 1937 मधील निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबई मतदारसंघातून सेंट्रल बॉम्बे कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिस्पर्धी बाळू पालवणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्यांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध आरक्षित एससी सीटमधून प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांना 13,245 मतं मिळाली, तर बाळू पालवणकर यांना 11,225 मतं मिळाली आणि बाबासाहेब आंबेडकर हे विजयी झाले. मित्रहो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.